इतिहासानं संभाजी राजांच्या पराक्रमाची नोंद लिहून ठेवले। अरे औरंगजेब ये तो जानवर है, ये औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे। लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो को किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आग्रा कैसे लियाओगे? औरंगजेबाचं सैनिक संभाजीराजांचा मृत्यू झाले म्हणल्यावरती माघारी आलं, पण संभाजीराजे काशीपंतांच्या घरी जिवंत होते ही हूनच महाराजांनी उठवली होती। संभाजी महाराजांना पाठीमागून सुरक्षित आणायचे आणि काशीपंतांच्या साह्यानं संभाजीराजे महाराजांच्या स्वराज्यात सुखरूप आले। एकदा तानाजी मालुसरे सहजच शिवाजी महाराजांच्या भेटीला आले आणि राजांना सांगते झाले, महाराज रायबाचं लगीन काढले, रायबाच्या लग्नाला तुम्हाला हे लागते बर का? राजे म्हणजे अरे ताना लेका रायबाचं लगीन काढलास? होय राज। पण तान्हा नाही राज, तुम्हाला लग्नाला यावं लागते, काही कारण देऊ नका। अरे ताना ऐकून घे, ताना कोंढाणा लढायला जाणार आहे तू, तुझ्या लेकाचं लग्न आवरून घे। सदस्य माग असताना तानाजी आवराच म्या जातो की। अरे पण ताना लेका तुझ्या रायबाचं लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हातातला पत्रिका फेकल्या, गेला 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 तानाजी असा गेला, गड आला, आमचा सिंह गेला। तो शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, चालायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं, लढावं तर छत्रपती शिवाजी राजासारखं, डोक्यात एकच। त्या शिवाला लहान मुलगी होती, आपल्या लहान लेकीला कडेवरती घेताना शिवा म्हणतोय, मृत्यूच्या दाराला जाताना हे बघ लढायला जातोय, पण लेकी हा इतिहास माझी नोंद ठेवेल का नाही मला माहिती नाही, पण येणाऱ्या काळानं जर तुला विचारलं तुझा बाप कशाने मेला तर छाती ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना या मातीमध्ये शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण मरताना या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी राजा म्हणून अमर झाला। छाती ठोकून सांग, ऐकायला भारी वाटतं, पण आजपर्यंत महाराष्ट्रानं नाण्याची एकच बाजू ऐकली, नाण्याची दुसरी बाजू। होय, या मातीसाठी तानाजी मालुसरेंनी बलिदान दिलं, होय या मातीसाठी शिवा काशीदांनी बलिदान दिलं, हे माहित आहे, हे इतिहासाला सांगितलंय। पण दुसरी बाजू विचार करा, ज्यावेळी ही माणसं मोहिमेला जात असतील तर त्यांच्या बायका पोरांचं काय होत असेल, हो पाठीमाग काय होत असेल? तानाजी मालुसरे लढायला गेले, पोराचं लगीन ठरले, काय म्हणले असेल तानाजी मालुसरेंची बायको? पोराला हळद लागली आणि नवरा लढायला चाललाय तरी रणरागिणी स्वराज्यासाठी शांत राहिली, स्वराज्यासाठी। तो शिवा जाताना हसत हसत माहित आहे गेल्यावरती मरायचं आहे, माघार येणं नाही। आपल्या बायकोला शेवटचं बघितलं असेल, काय म्हणलं असेल आपल्या बायकोला जाताना, काय उभा राहिली असेल ती माई माऊली जाताना आपल्या नवऱ्याला शेवटचं बघायचं। होय, या मातीसाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर श्री सखी रातनी जयती महाराणी येसूबाई तब्बल 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या, 30 वर्ष। नवरा मेलाय, एकीकडे राज्य संपत चाललंय, पण 30 वर्ष ही मावरी अभेद्यपणे शाहू महाराजाला घडवते आणि सांगते, बाबासारखा पराक्रमी पुत्र तुला व्हायचाय, पराक्रमी। संकट नाही जवळ केली या माणसाने, संकट। म्हणून मी कायम सांगतो, अनेक लोक म्हणतात, काय म्हणतात ताईनो, सहज म्हणतात, काय म्हणतात, जर एखाद्या पुरुषानं पराक्रम नाही केला लगेच म्हणतात
काय हातात काय बांगड्या घालून बसलायस काय? काय म्हणतात, हातात काय बांगड्या घालून बसलायस काय? एखाद्या माणसाला भीती वाटली, पुरुष वर्ग लगेच म्हणतो, हे बाई आहेस काय? काय म्हणतो, हे नका भीतोस, बाई आहेस काय? मला त्या सगळ्यांना सांगणं आहे, मित्रांनो, याच हातात घातलेल्या बांगड्यांनी छत्रपती शिवाजी राजासारखा राजा या मातीला दिलाय. त्यांचं नाव मासाहेब जिजाऊ. याच मनगटांनी सईबाई सरकारांनी संभाजी राजा नावाचा, याच बाई माणसांनी संभाजी राजा नावाचा छावा या मातीला दिलाय. त्यांचं नाव सईबाई राणी सरकार. होय, या मातीसाठी जशी इथले माणसं लढले, त्यांच्याच तोडीस तोड हातात बांगड्या घालून त्याच हातात समशेरी घेऊन या भगव्यासाठी इथल्या माई माऊलींनी रक्त सांडले, सांगणं फार गरजेचं आहे. फार इथलं स्वराज्य जसं इथल्या मावळ्यांनी जपले ना, तसं इथलं स्वराज्य या मातीतल्या माई माऊलींनी सुद्धा जपले. त्यावेळी स्वराज्य अभेद्य राहिले. संभाजीराजे हळूहळू शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली मोठे होऊ लागले. संभाजीराजे पराक्रमी शूर वीर ऐसा राजा होणे नाही. इतिहासानं संभाजी राजांच्या पराक्रमाची नोंद लिहून ठेवले. शंभू राजांचं वय झालं 9 वर्ष आणि त्या क्षणी या महाराष्ट्रावरती सगळ्यात मोठं संकट आलं. ते होतं मिर्झा राजा जयसिंह. मिर्झा या मातीतला, पण फितूर, मिर्झा फितूर झाला. औरंगजेबाच्या बाजूनं महाराष्ट्रावरती शिवाजी महाराजांना पकडायला आला. आता काय, हे हिंदवी स्वराज्य संपणार. मिर्झानं खुलेआम रयत छळायला चालू केली. शिवाजी महाराजांचा जीव कशात आहे, रयत येत आहे. रयत छळली अशी छळली. दिवसा ढवळ्या एका एका लेकीची किंमत 1 रुपये केला जायची आणि घोड्याची किंमत 60 रुपये केली जायची. म्हणजे घोड्यापेक्षा लेकीची किंमत 10 पट कमी केली. रयत शांत. त्यावेळी एका राजाला वाटलं, गड किल्ले महत्वाचे नाहीत, रयत महत्वाचे आहे. रयत जगली पाहिजे. रयत जगली, गड किल्ले जिंकता येतील. शिवाजी महाराजांनी तह केला. 23 किल्ले बहाल केले. सगळे म्हटले संपले, काय उरलं ह्याच्याकडं. रानावनातल्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांच्या हातात शमशेर देऊन ज्या राजानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं नाही. जर तह केला तर 23 किल्ले बहाल केले, 16 किल्ले उरले. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. शिवाजी महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. एकही दिवस असा नाही, एकही दिवस जो स्वराज्यासाठी मोजला नाही, स्वराज्यासाठी. आणि त्याच वेळी औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं, महाराज, माझ्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला या. त्या पण बेण्याचा हॅपी बर्थडे. महाराज निघाले. एसटी नव्हती, हात तिकीट नव्हतं, घोड्यावरती बसून झालं निघायचं. पण जाताना औरंगजेबानं शिवाजी महाराजांना 5000 मनसबदारी केलं आणि पुत्र संभाजी राजांना 7000 मनसबदारी केलं. जणू बापापेक्षा एक काकण पोरग चढच निघणार आहे. त्यावेळी औरंगजेबाला कळालं. दोघं बापले घोड्यावरती बसले, जायला निघाले. पण जाताना बापले वाट्यात काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजी महाराजांना, शंभूराजे बीडला एक एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो. नाही सांगितलं. सांगितलंय एका बापाने आपल्या पोराला. काय सांगितलंय, शंभूराजे आतापर्यंत शत्रू समोर न येत होते, आक्रमण करत होते, पण संभाजीराजे शत्रू इथून पुढे पाठीवरती वार करणारे असणार आहेत. पाठ भक्कम करा. म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका हातात तलवार आहे आणि दुसऱ्या हातात ढाल आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या एका हातात तलवार आहे, पाठीवरती ढाल आहे. बापाने शिकवलंय स्वराज्यापेक्षा पाठ भक्कम करा. शत्रू पाठीवरती वार करणारे असणार आहेत. हळूहळू शिवाजीराजे संभाजीराजांना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाने झाली चाल टाकली. शिवप्रभूंना, स्वराज्याच्या राजाला आणि संभाजी महाराजांना पाठीमागे उभा केलं आणि सह्याद्रीचा नरसिंह खवळला, रामसिंगाला, भीमसिंगाला, फतेह खान, तो शाबुद्दीन खान, त्यांच्या पाठीमागे शिवाजी महाराजांना उभा केलं. सह्याद्री खवळला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने दिल्या सगळ्या मनसबदारी फेकल्या आणि औरंगजेबाचा दरबार सोडून शिवाजीराजे निघून गेले. अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा दरबारात कुणी असा अपमान केला नव्हता. अखंड दरबारात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच राजाने केला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. पण इथं महाराजांचा इतिहास काय सांगतोय? काय सांगतोय? पालीकर महाराज सांगतात, आपल्या समोर किती मोठा माणूस असू द्या, आपल्या समोर किती मोठा माणूस असू द्या, आपल्या समोर किती मोठा बादशाह असू द्या, जर स्वाभिमानाला जर धक्का लागला तर समोरच्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही. हे शिवचरित्र तुम्हाला मला शिकवतंय. तेव्हापासून महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत, पण पुत्र संभाजी औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. कान देऊ नये का? औरंगजेबाचा एक हत्ती होता. त्या हत्तीला घेऊन शंभूराजे सगळीकडे फिरायचे. एके दिवशी औरंगजेबानं ठरवलं, या छोट्या शंभूराजाची चेष्टा करायची. म्हणून औरंगजेबानं बोलावलं दरबारात आणि औरंगजेब एक प्रश्न विचारतोय संभाजी महाराजांना. काय विचारतोय? औरंगजेब म्हणतोय, शंभूराजे हमने सुना है. कान देऊ नाही का? काय विचारतोय? शंभूराजे हमने सुना है, ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये मेरा हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? तह केलाय, किल्ले दिलेत. तरी औरंगजेब प्रश्न विचारतोय, शंभूराजे ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? आणि एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है, ये औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं या सह्याद्रीला आणि औरंगजेबाला संभाजी राजांनी शिकवलं. त्या क्षणी औरंगजेब विचारतोय, शंभूराजे तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता, उत्तम कुस्ती खेळता, मग शंभूराजे आमच्या दरबारात सुद्धा नामवंत कुस्तीपट्टू आहेत, आमच्या दरबारातल्या एका पैलवानाशी कुस्ती खेळाल का? आणि त्या क्षणी संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातल्या सगळ्या पैलवानांकडे बघितलं आणि रणधुरंधर शंभूराजे कडाडले, अरे औरंगजेब, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब या महाराष्ट्राचं पाणी होतं, सह्याद्रीचं पाणी होतं. पण प्रश्न होता, शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद सोडवायचे कोणी? नाना प्रकारच्या कल्पना आखल्या गेल्या, पण सत्यात उतरत नव्हता. त्या क्षणी 9 वर्षाचा ज्वलन तेजस शंभूराजा बापाला सोडवायचं स्वप्न बघतोय, बापाला सोडवायचं.
आणि औरंगजेबाच्या दरबारातून, कैद केलेल्या जागेतून, पेठाऱ्यातून महाराजांना सुखरूप सोडवायचं सगळं नियोजन संभाजी महाराजांनी केलं. दिवस उजाडला, शिवप्रभूंना पेठाऱ्यात बसवण्यात आलं. दिवस होता आग्र्याच्या सुटकेचा. सह्याद्रीचा सिंह मुघली रियासतीमध्ये अडकला होता, पकडला गेला होता स्वराज्याचा श्वास सुटण्याचा. त्या क्षणी कल्पना आखली आणि पेठाऱ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांच्या योजनेनुसार निसटले. पण जाताना पुत्र संभाजी महाराजांना मागे एकटे ठेवून गेले. त्या क्षणी शिवप्रभूंना वाटलं आपला मुलगा 9 वर्षाचा आहे. जर जाताना विचारलं संभाजी महाराजांनी, आबासाहेब आम्हाला एकटे सोडून जाणार मागे? अरे दर्या हटला असता, सह्याद्री त्या राजाकडे शर्मेनं बघितला असता, विचारलं असतं, आबासाहेब एकट्याला सोडून जाणार? पण नाही, पुत्र जाणता होता. त्या क्षणी कळले शंभूराजे, आबासाहेब तुम्ही निश्चित जावा, हा तुमचा छावा, तुमच्या पाठीमागे योजना गुप्त वाटेने तुमच्या पाठीमागे जिवंत स्वराज्यात येईल, निघा. सांगतोय लोक आपल्या बापाला. आणि शिवाजी महाराज निसटले. औरंगजेबाला बातमी कळाली, शिवाजी महाराज निसटले, निघाले, इथून पळून निघाले. त्यांच्या पाठीमागे सैन्य पाठवलं महाराजांना पकडायला. पण जाताना शिवाजी महाराजांनी वाटेत एक हूर उठवली. छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झाले. गेलेले सगळे सैनिक औरंगजेबाचे माघारी आले. ही चालच होती छत्रपती शिवरायांची. महाराज गडावरती गेले. 9 वर्षाचं वय असताना छत्रपती संभाजी महाराजांचं सरण रचलं गेलं. जिजाऊ रडून व्याकुळल्या, विचारत्या झाल्या, राजे तुमचा पाय कसा निसटला? वरती गेल्यावरती सईबाईला आम्ही काय जबाब देऊ? जर विचारलं सईबाईंनी, माझ्या संभाजीला माझ्या पाठीमागे एकटे सैतानांच्या तावडीत ठेवून माघारी आलात, सांगा ना त्या सईला वरती गेल्यावरती काय जबाब देऊ? शिवाजीराजे सांगू शकत नव्हते. औरंगजेबाचं सैनिक संभाजीराजांचा मृत्यू झाले म्हटल्यावरती माघारी आलं. पण संभाजीराजे काशीपंतांच्या घरी जिवंत होते. ही हुलच महाराजांनी उठवली होती. संभाजी महाराजांना पाठीमागून सुरक्षित आणायचे आणि काशीपंतांच्या साह्यानं संभाजीराजे महाराजांच्या स्वराज्यात सुखरूप. पण शंभूराजे हे फक्त शंभूराजे नव्हते. आलेले शंभूराजे पराक्रमी, दशौनी पराक्रमी, वीर पराक्रमी योद्धा होते. संभाजी महाराजांना न्याय निवाडा दिला. संभाजीराजे स्वराज्याचा न्याय निवाडा करू लागले. रेट आनंदली, ऐसा राजा होणे नाही, असा राजा ज्यांना 18 पगड 12 बुलीतर जातीला एकत्र मिठी वाढली. सांगितलं शिवाजीराजांच्या पाठीमागे हे हिंदवी स्वराज्य असं अभेद्य राहील. आणि एके दिवशी सहजच महाराजांनी विचारलं, संभाजीराजे तुम्ही उत्तम लेखणी चालवता, पण शंभूराजे तुमचे संशय आणि कराडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. ही पहिली मोहीम जी महाराजांनी दिली. आज्ञा होती गुजरात खंबायत प्रांत लुटायची आणि आज्ञा निसटली. शंभूराजे काही सैनिक घेऊन घोड्यावरती बसले. शंभूराजांची पहिली मोहीम. शंभूराजे गेले गुजरात मेले गेले. गुजरात मध्ये संभाजी महाराजांनी समशेर काढली. सपासप शत्रूंच्या कत्तली केल्या. गुजरात मध्ये भगवा फडकवला. संभाजीराजे खंबायत प्रांतात गेले. खंबायत प्रांत लुटला. संभाजीराजांनी गुजरात खंबायत प्रांत स्वराज्यात आणला. एक हेरपत गेला. महाराज संभाजी महाराजांचा पहिल्या मोहिमेत विजय झाला. त्या क्षणी शिवाजीराजे पळत गेले आणि कड्यावरच्या सैनिकाला सांगते झाले, द्या 32 तोफांना, आमचा बछडा खासी जीत घेऊन आलाय. संभाजीराजांच्या विजयाच्या पहिल्या मुद्रा या मातीत उमटल्या. ढोल ताशाच्या गजरात
संभाजी महाराजांचं स्वराज्यात स्वागत झालं. इथपर्यंत सार 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 संभाजीराजांच्या मनानं, इच्छेनं आणि त्यांच्या स्वभावानं घडत गेलं. संभाजीराजांबद्दल ही रयत म्हणायची, बाप तसा बेटा, जसे शिव तसे शंभू. जसा शिवाजीराजांचा स्वभाव तसाच संभाजी महाराजांचा. जसे शिवाजी महाराज पराक्रमी, दशाहुने संभाजीराजे पराक्रमी. पण त्या क्षणी दिवस होता 6 जून. लगबग चालली होती. या स्वराज्यात एक राजा अधिकृत छत्रपती होणार होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता सोहळा रयतेचा. तो राज्याभिषेक सोहळा नव्हताच, ते होत या स्वराज्याचा सोडलेला सुटकेचा श्वास. ते होत, आपण म्हणतो 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण खऱ्या अर्थानं भारताला अधिकृत स्वातंत्र्य जर कधी मिळालं असेल तर ते 6 जूनला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला मिळालं. का 750 वर्षानंतर आपला राजा, या मातीतला राजा छत्रपती झाला. पण फक्त महाराज छत्रपती झाले नाहीत, शिवाजीराजांच्या सोबत पुत्र संभाजी युवराज झाले. आणि जसे शंभूराजे युवराज झाले तसं कैक लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. 3 आरोप केले जातात संभाजी महाराजांवरती, 3. त्यातला पहिला आरोप ते म्हणजे संभाजी महाराजांना नर्तकींचा नाद होता. पटतं आपल्याला? अहो, ज्या राजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये हातपाय तुटले, एका स्त्रीवरती बलात्कार केला, म्हणून हातपाय तोडले आणि चौकात उभा केलं, त्या राजाच्या पाटलाला शिक्षा देणारा आपला राजा, त्याचा लोक परस्त्रीला असं बघणारा असेल. अरे चूक! एखाद्या मोहिमेमध्ये स्वधर्मातली सोडा, परधर्मातली सुद्धा स्त्री असले ना, तिच्या शरीराला नव्हे, तिच्या नजरेला सुद्धा नजर भिडवायची ताकद इथल्या रयतेमध्ये नव्हे, सैनिकांमध्ये सुद्धा संभाजी महाराजांनी निर्माण केली नव्हती. सांगितलं होतं, ती माय माऊली, आपल्या घरातल्या माय माऊली सारख्या संस्कार ज्या राजानं दिला तो संभाजी राजा असेल. चारित्र्य संपन्न होता राजा आपला, चारित्र्य संपन्न. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न आहेत, त्याचप्रमाणे संभाजी राजे सुद्धा चारित्र्य संपन्न आहेत.